मोड आलेली सुकी मटकीची भाजी खायला एकदम टेस्टी व चविष्ट। अशा प्रकारे तुम्ही ही भाजी टिफिनला सुद्धा देऊ शकता। तसेच आपण आपल्या आहारामध्ये कडधान्याचा हा समावेश केलाच पाहिजे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे व 5-6 लसणाच्या पाकळ्या हे बारीक चिरून घेतला आहे। तसेच एक मोठा टोमॅटो ही बारीक चिरला आहे। आता हे मोड आलेली चांगली मटकी मी घेतलेली आहे 2 वाटी एवढी। आता आपल्याला कढई ही गरम करायला ठेवायची आहे। त्यामध्ये आपल्याला 2-3 चमचे हे तेल टाकायचे आहे। तेल गरम झाले की आपल्याला ह्या तेलामध्ये फोडणी द्यायची आहे। फोडणीसाठी आपण इथे 1 चमचा एवढी मोहरी टाकणार आहोत। मोहरी ही चांगली तडकली की आपण त्यामध्ये चमचाभर जिरे टाकायचे आहे। मोहरी व जिरे हे चांगले तेलामध्ये तडकले की आपल्याला आपण बारीक चिरलेला लसूण या फोडणीमध्ये टाकायचा आहे। लसूण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये मी आपण घेतलेला कढीपत्ता मी ह्यामध्ये हाताने असा तोडून घेणार आहे, जेणेकरून कढीपत्त्याचा फ्लेवर ह्या फोडणीमध्ये येईल। आता हे चांगले तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता ही फोडणी तेलामध्ये चांगली परतली की आपण बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे। आता कांदा आपल्याला चांगला यामध्ये परतून घ्यायचा आहे, जेणेकरून थोडासा कच्चापणा या कांद्यातला निघून जाईल। आता मी इथे हा कांदा चांगला परतून घेत आहे। आता 5 मिनिटं मी हा कांदा तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे। कांदा परतला की आपल्याला यामध्ये 1 चमचा एवढी हळद टाकायची आहे आणि पुन्हा हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। व आपण इथे जी मोड आलेली मटकी घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे। आपण इथे आपल्याला हळद आधीच टाकायची आहे, नंतर आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे आहे। आता मी इथे मोड आलेली मटकी टाकणार आहे। हळद या मटकीमध्ये चांगली मिक्स होईल व कांदाही, जेणेकरून आपली ही मटकी चांगली परतली पण जाईल व वाफली पण जाणार आहे, शिजणारी पण आहे। इथे आपल्याला मीठही लगेच टाकायचे नाही। आता मी हे चांगले मिक्स करून घेणार आहे व झाकण लावून इथे 7-8 मिनिटं ही मटकी मी अशीच ठेवणार आहे। 5-6 मिनिटांनंतर झाकण काढून आपल्याला बघायचे आहे। छानपैकी हळदीचा कलरही आलेला आहे या मटकीला व चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। जर तुम्हाला वाटलेस तर तुम्ही थोडेसे पाणीही टाकू शकता, मटकी जर लवकर शिजत नसेल तर। आता मी इथे चवीनुसार मीठ टाकणार आहे व मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व मिठामध्ये ही मटकी मी पुन्हा थोडीशी शिजवून देणार आहे 5 मिनिटं। आता ही मटकी थोडीशी शिजत आली आहे व मऊ झालेली आहे। आता मी यामध्ये बाकीचे मसाले टाकणार आहे। मी इथे 1 चमचा एवढे लाल तिखट टाकलेले आहे व इथे 2 चमचा एवढे घरातला काळा मसाला टाकणार आहे। आता हे मसाले टाकल्यानंतर आपल्याला इथे थोडीशी हिंगही टाकायची आहे। इथे आपल्याला टोमॅटो आधीच टाकायचा नाही। जर तुम्ही टोमॅटो हा आधीच टाकला तर मटकी लवकर शिजणार नाही, आंबटपणामुळे ही मटकी शिजणार नाही। त्यामुळे आपल्याला मटकी ही शिजल्यानंतर थोडी नंतरच आपल्याला टोमॅटो हा टाकायचा आहे। आता इथं मटकी शिजलेली आहे, मी इथे आपण चिरलेला टोमॅटो हा टाकलेला आहे व आता मिक्स करून घ्यायचे आहे व झाकण लावून आपल्याला इथे मटकी पुन्हा 5-10 मिनिटं शिजून द्यायची आहे, जेणेकरून हा टोमॅटो या मटकीमध्ये चांगला मिक्स होईल। आता झाकण लावून मी हे 5-10 मिनिटं ठेवणार आहे अशीच मटकी। आता इथे 5 मिनिटांनी मी पुन्हा ही मटकीचं झाकण काढून बघितलेले आहे। आता पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता इथे जर तुमची मटकी शिजत नसेल तर तुम्ही इथे थोडेसे पाणी टाकले तरीही चालेल। थोडे पाणी टाकून आपल्याला पुन्हा ही मटकी शिजवून घ्यायची आहे। आता थोडीशी अजून मला ही मटकी शिजवायची आहे, त्यामुळे मी पुन्हा हे झाकण लावून 5 मिनिटं ठेवणार आहे। आता 5 मिनिटांनंतर पुन्हा चेक केलेले आहे। आता इथे छानपैकी आपली मटकी झालेली आहे रेडी
व इथे मटकीही शिजलेली आहे छानपैकी। अशा प्रकारे आपली इथे मटकीची रेसिपी व मटकीची भाजी रेडी झालेली आहे। आता मी इथे छानपैकी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला माझी ही मोड आलेली मटकीची भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद।